येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे। भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावे आहेत। त्यामुळे या 9 नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान निवडणुकीची ही चर्चा होत असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी 6 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती। या भेटीमुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतलं जाणार का या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। असं आहे की कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेईल। असं आहे की कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेईल। तेव्हा राज्यसभेवर कोण जाईल याचा जो निर्णय आहे तो केंद्रीय नेतृत्व घेईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पंकजा मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर। त्यामुळे पंकजा मुंडेंना कोणतं पद द्यायचं हे वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील असं प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। राज्यसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। भाजपकडून प्रदेश भाजपकडून 9 जी नावं आहेत ती आता दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत। यामध्ये 9 जणांच्या नावाची सध्या चर्चा आहे, त्यामुळे 3 नावांवर आता कुठल्या मोहर उमटवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।